लग्नाआधी मी एकही उपवास केला नाही आणि लग्नाच्या नंतर डायरेक्ट वटपौर्णिमेचाच माझा पहिला उपवास होता आणि आज होती सत्यनारायणाची पूजा. तर मी दर महिन्याला सत्यनारायणाची पूजासुद्धा आता घालते. तर मला काही माहितीच नव्हतं. तर हळूहळू सगळं माहिती झालं आणि मी ही पूजा नवरात्रीपासून चालू केली होती. म्हणजे घट मी मांडला माझ्या घरामध्ये आणि त्यानंतर मग ही पूजा मी चालू केली. त्यापासून मला खूप जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ लागले. तुम्हालाही मैत्रिणींनो, जर तुम्ही अशी पूजा वगैरे स्टार्ट केली असेल ना, तर तुम्हाला काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि प्रदोष काळामध्ये करायची होती, तर नेमकं प्रदोष काळ काय ते मला माहिती नव्हतं. नेटवरती सर्च केल्यानंतर कळालं की दिवस डुबल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्याला पूजा करायची आहे आणि मी ही धूप वापरत असते नेहमी दर पौर्णिमेला. जर तुम्हाला श्वसनाचा वगैरे त्रास नसेल घरामध्ये कोणाला, तर तुम्हीसुद्धा ही वापरू शकता. म्हणजे त्यामुळे काय होतं, पूर्ण प्रसन्न होऊन जातं घर आणि छान असा कापूरचा वास येतो सगळीकडे. त्यानंतर मी फुलं, आंब्याची पानं वगैरे सगळी आणून ठेवली होती. तर जास्त पानं झाली म्हणून म्हटलं चला तोरणसुद्धा लावून घेऊया. तर अशी मी आज छोटीशी ही व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आणि तुमच्या इतक्या छान कमेंट आणि तुमचा प्रतिसाद मला मिळतो आहे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि आज मी जेवणामध्ये पनीरची भाजी बनवली होती आणि मी देवापुढे नैवेद्यसुद्धा मला ठेवायचा होता, म्हणून मग मी पनीरची भाजी, भात आणि प्रसादाचा शिरा तर होताच. तर असेच व्लॉगसाठी मला फॉलोसुद्धा करा. बाय.